नमस्कार. गुलाबजामुन नाव जरी काढलं की तोंडाला पाणी सुटतं, बरोबर ना? मस्त रसरशीत, स्पॉन्जी, मऊसूद, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते बघणार आहोत. बरेच जण खव्याचे गुलाबजाम करायला घाबरतात आणि प्रीमिक्सचे गुलाबजामुन बनवतात. मैत्रिणींनो, टेन्शन घेऊ नका. आज मी तुमच्यासाठी परफेक्ट, अगदी हलवाई स्टाईल खव्याचे गुलाबजामुन कसे करायचे ते दाखवणार आहे. अगदी पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचे खव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते बघूया. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे. खवा मी आत्ताच डेअरीमधनं फ्रेश आणलेला आहे, तुम्ही बघू शकता. अर्धा किलो खवा, त्यासाठी इथं मी 125 ग्राम मैदा घेतलेला आहे. लक्षात ठेवा, अर्धा किलो खवा त्यासाठी 125 ग्राम मैदा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही डोळे झाकून या प्रमाणावर विश्वास ठेवू शकता. तुमचे गुलाबजाम अजिबात फसणार नाही, माझी गॅरंटी आहे. इथे तुम्ही दोन्हीही साहित्याचं प्रमाण बघितलं. आता खवा आपल्याला हाताच्या तळहाताने व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. जितका व्यवस्थित तुम्ही हा खवा मळून घ्याल तितकेच परफेक्ट आपले गुलाबजाम तयार होतात. खव्याचे गुलाबजाम बनवताना सर्वात महत्त्वाची टीप, सुरुवातीला खवा मस्त मळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अगदी प्रत्येक कण व्यवस्थित मळला गेला पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. अजूनही खवा सॉफ्ट झालेला नाही, पुन्हा मी मळून घेणार आहे. हीच प्रोसेस आपल्याला 3 ते 4 वेळा करायची आहे. तळ हाताने खवा मळून घेतल्यामुळे तो मस्त सॉफ्ट होतो, बाइंडिंग छान येतं आणि खवा व्यवस्थित आपला गुलाबजामुन बनवण्यासाठी तयार होतो. आता खवा मी 6 ते 7 मिनिट व्यवस्थित मळून घेतलेला आहे. इथं मी 125 ग्राम मैदा घेतलेला आहे. मैदा एकदम न घालता 4 बॅचमध्ये आपण इथं मैदा घालणार आहोत. व्यवस्थित मैदा घातल्यानंतर मळून घ्यायचा आहे. जोपर्यंत मैदा खव्यामध्ये एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला मैदा घालायचा नाही. इथं मैदा तुम्ही बघू शकता एकजीव झालेला आहे. पुन्हा मी थोडासा मैदा घालून मळून घेणार आहे. इथे मी आत्ताच डेअरीमधनं ताजा खवा आणलेला आहे. जर तुम्ही फ्रीजमध्ये खवा ठेवलेला असेल तर आधी त्याला रूम टेम्परेचरला आणायचा, त्यानंतर आपल्याला गुलाबजामुन करायला घ्यायचे आहेत. इथे मी सर्व मैदा वापरलेला आहे. मैदा आणि खवा एकजीव करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तूप घातल्यामुळे खवा मस्त सॉफ्ट होतो. जेव्हा आपण गुलाबजामुन तयार करतो तेव्हा अजिबात चिरा पडत नाही. इथे आपण साजूक तूप घातल्यामुळे चव तर अप्रतिम येते, शिवाय गुलाबजामुन अगदी सुपर सॉफ्ट बनून तयार होतात. इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत बरोबर मला 15 मिनिट लागलेले आहेत. थोडंसं तूप लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पीठ मुरवत ठेवायचं आहे. इथे मी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही, तरी सुद्धा आपले गुलाबजामुन अगदी परफेक्ट तयार होतील. इथे 15 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सुपर सॉफ्ट असं आपलं गुलाबजामुनचं पीठ तयार झालेलं आहे. एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया. इथे आपला खवा गुलाबजामुन बनवण्यासाठी तयार झालेला आहे. एकसारखे गुलाबजामुन येण्यासाठी इथं मी खोलगट असा चमचा घेतलेला आहे. त्याला थोडंसं तूप लावायचं आहे. चला तर पटकन गुलाबजामुन कसे करायचे ते बघूया. इथं मी अर्धा खवा काढलेला आहे. बाकीचा खवा आपल्याला झाकून ठेवायचा आहे. आता काढलेला खवा आपल्याला परातीमध्ये मस्त मळून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने. आता ज्या आकाराचे तुम्हाला गुलाबजामुन करायचे आहेत, छोटे किंवा मोठे, त्या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. त्यानंतर हातावर त्याला मस्त गोलाकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथं आपण व्यवस्थित पीठ मळून घेतल्यामुळे गुलाबजामुनला अजिबात चिरा पडलेला नाही. अशाच पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन तयार करणार आहोत. ही झाली एक पद्धत. आता दुसरी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करते. इथं मी पिठाचा लांब असा रोल तयार करून घेतला. त्यानंतर चाकूच्या मदतीने आपल्याला रोल कट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला पीठ आपल्याला अशा पद्धतीने हातावर चोळून घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात चिरा पडत नाही. त्यानंतर एकसारखे गोलाकार असे गुलाबजामुन आपल्याला तयार करायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथं मी सर्व गुलाबजामुन तयार केले. जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटेल त्या पद्धतीने गुलाबजामुन तुम्ही तयार करू शकता. इथं मी छोटे छोटे सुद्धा गुलाबजामुन तयार केलेले आहेत. इथे आपले एकसारखे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. गुलाबजामुनला अजिबात चिरा पडलेला नाही, तुम्ही बघू शकता. चला तर पटकन गुलाबजामुन तळून घेऊया. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. इथं मी छोटूसा गुलाबजामुन तेलामध्ये टाकते.
तुम्ही बघू शकता पटकन गुलाबजामुन वर आलेला आहे। इथं आपलं गुलाबजामुन तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। सुरुवातीला आपण छोटे छोटे गुलाबजामुन तयार केले होते, ते आधी तळून घेऊया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल। जर गुलाबजामुन तेलामध्ये हसले, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तेलात टाकतात बरोबर ते विरघळले, तर आपल्याला मात्र यामध्ये आणखी मैदा ऍड करावा लागेल। टेन्शन घेऊ नका, असं होणार नाही। आपण अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे। अजिबात आपले गुलाबजामुन फसणार नाही किंवा हसणार नाही, माझी गॅरंटी आहे। बघू शकता मस्त लाल रंगावर मी हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। आता आपण मोठे गुलाबजामुन तळून घेऊया। अगदी सुंदर सुबक गोलाकार असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। गुलाबजामुन तळताना कोणती काळजी घ्यायची आहे? जिथे आपले गुलाबजामुन फसतात तेल व्यवस्थित गरम करायचं। त्यानंतर तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। सुरुवातीला ते तळाशी चिकटतात, त्यामुळे तेल अशा पद्धतीने हलवून त्यानंतर गुलाबजामुन आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। मध्ये मध्ये अशा पद्धतीने कढई सुद्धा तुम्ही हलवू शकता, मात्र काळजीपूर्वक आपल्याला कढई व्यवस्थित हलवायची आहे, नाहीतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते। मस्त एकसारख्या रंगावर लो फ्लेमवर आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। जितके लो फ्लेमवर तुम्ही हे गुलाबजामुन तळून घेणार तितकेच ते आतपर्यंत मस्त तळल्या जातात। छान जाळी त्याला येते, अगदी जाळीदार स्पॉन्जी असे गुलाबजामुन आपले तयार होतात। अशाच पद्धतीने मी सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहे। वेळ देऊन आपल्याला व्यवस्थित गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। जर तुम्ही मीडियम किंवा हाय फ्लेमवर गुलाबजामुन तळले तर ते बाहेरून पटकन तळल्या जातात आणि आत मात्र कच्चे राहतात। पाहिजे तितकी चव त्याला येत नाही आणि पाकात टाकता बरोबर ते विरघळतात। त्यामुळे घाई न करता अगदी वेळ देऊन आपल्याला गुलाबजामुन लो फ्लेमवर मस्त तळून घ्यायचे आहेत। इथं मी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता गुलाबजामुन अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहे। चला तर पटकन पाक तयार करूया। तर इथं पाक बनवताना जितका खवा तितकीच साखर घ्यायची आहे। इथं मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, त्यासाठी अर्धा किलोच आपल्याला साखर घ्यायची आहे। आता साखर जितकी तितकंच आपल्याला पाण्याचं प्रमाण सुद्धा घ्यायचं आहे। तर एका भांड्याने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे आणि तितकंच पाणी घ्यायचं आहे। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर साखर बुडेल इतकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला केशर घालायचे आहे, टोटली ऑप्शनल आहे, असेल तर आवर्जून घाला। केशर घातल्यामुळे रंग छान येतो आणि चवीला सुद्धा गुलाबजामुन चविष्ट लागतात। थोडीशी वेलची पावडर घालायची आहे। त्यानंतर हाय फ्लेमवर आपल्याला साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळली की त्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवूया आणि पाक आपल्याला तयार करायचा आहे। तर इथं मी खाण्याचा थोडासा पिवळा रंग घातलेला आहे, तो सुद्धा टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला नसेल घालायचा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। अगदी एकतारी नको पण चिगट असा पाक आपल्याला तयार करायचा आहे। इथं आपला गुलाबजामुन बनवण्यासाठीचा पाक तयार झालेला आहे। पाक आपण चेक करूया। तर पळीवर थोडासा पाक घ्यायचा आहे, हलकासा थंड होऊ द्यायचा आहे। त्यानंतर बोटांमध्ये पाक चेक करायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी चिगट असा पाक आपला तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा आहे। इथे आपला गुलाबजामुन साठीचा पाक तयार आहे आणि गुलाबजामुन सुद्धा व्यवस्थित मी तळून घेतलेले आहे। शेवटची बॅच आहे। इथं आपले गुलाबजामुन तळून झालेले आहे। अगदी रंग बघू शकता। मी एक गुलाबजामुन तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार असे आपले गुलाबजामुन तळून तयार झालेले आहे। अगदी अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे। गुलाबजामुन तळून झाले की ते थोडे थंड होऊ द्यायचे। त्यानंतर पाक कोमट आपल्याला करायचा आहे। बोटाला थोडासा चटका लागला पाहिजे, अगदी कडकडीत गरम असायला नको। आता आपण गुलाबजामुन पाकामध्ये घालूया। अगदी कडकडीत गरम पाकामध्ये गुलाबजामुन घातले तर ते विरघळतात, तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। झाकण ठेवून 3 ते 4 तास पाकामध्ये गुलाबजामुन आपल्याला मुरवत ठेवायचे आहेत। 4 तास झालेले आहेत। गुलाबजामुन मस्त पाकामध्ये मुरलेले आहेत। एक गुलाबजामुन मी तुम्हाला कट करून दाखवते। अगदी आतपर्यंत पाक मस्त मुरलेला आहे। मस्त स्पॉन्जी अगदी रसरशीत असे आपले खव्याचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने खव्याचे गुलाबजामुन नक्की ट्राय करा, अजिबात फसणार नाही।
पहिल्या प्रयत्नात परफेक्ट चवीचे अगदी हलवाई स्टाईल असे गुलाबजामुन घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपी सोबत।